चिंद्रणमध्ये शेकापच्या प्रचार रॅली दरम्यान केलेल्या आरोपांना शनिवारी भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्र येऊन प्रत्युत्तर दिले। शेकापच्या प्रचार रॅलीत चिंद्रण गावातील रस्त्यांच्या दुरावस्थेवर टीका करण्यात आली होती। या संदर्भातील व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर भाजपाच्या वतीने या रस्त्यांच्या दुरावस्थेची कारणे स्पष्ट करण्यात आली। तसेच गावात आतापर्यंत केलेली विकास कामे आणि मंजूर करण्यात आलेल्या योजनांची सविस्तर माहिती देण्यात आली। दरम्यान खोटी माहिती पसरवून जनतेमध्ये संभ्रम निर्माण करू नये असेही आवाहन भाजपाकडून करण्यात आले आहे। मी एकनाथ नामदेव पाटील, चिंद्रण गावचा सरपंच। आपण जिथे उभे आहेत त्या ठिकाणचा रस्ता हा पहिल्यांदा एकदम चांगला आहे। आता या ठिकाणी जवळजवळ 6-7 घरांचं काम चालू आहे, त्यासाठी अवजड वाहनं येतात, त्यामुळे हा खराब झालेला आहे। पण विरोधकांनी सांगितलं का हा रस्ता असाच आहे, पण तो तसा नाही आहे। हे रस्ते आता यांची घरांचं काम चालू झालं संपल्यानंतर आपण यासाठी 70 लाखाचा निधी त्यांच्याकडून मंजूर करून घेतलेला आहे आणि तो आपण पूर्ण करणार आहोत। सर, चिंद्रण विभागामध्ये शेकापने दावा केलेला आहे की चिंद्रण गावामध्ये कुठल्याच विकास कामं झालेली नाहीत। तुमचं काय मत आहे? भारतीय जनता पार्टीचे कशा प्रकारचे व्यक्त करतात? समोरच्या उमेदवाराला समजलेलं आहे की आपले आता काय इथे धडगत नाही, तर हे चिंद्रण गावामधली कामं आमदार प्रशांत ठाकूर जसे झाले तेव्हापासून ह्या गावामध्ये कमीत कमी नाहीपेक्षा तरी पण 8-9 कोटीची कामं झालेली आहेत। आता आपण सध्या उभे आहोत ह्या रस्त्यावर। हा एक रस्ताच 1,30,00,000 रुपयाचा, तो 4 फाटा ते कोणार्क गार्डन ह्या एरियामध्ये झालेला आहे। याचाच एक तुकडा तिकडे नदी आमची आहे, त्या नदी शंकराचं मंदिर ते दिनेश पाडेकर यांच्या घरापर्यंत झालेलं आहे। म्हणजे हा 1,30,00,000 काम आहे। त्याच्या पुढे आता आम्हाला नगरपालिका पुढे लागते, तिथला एक तुकडा आमचा राहिलेला आहे। त्या तुकड्याला सुद्धा 25 लाख रुपये आता सँक्शन झालेले आहेत। म्हणजे आमच्या गावाच्या रस्त्याचा हा काम क्लिअर होईल। आता आमदारच्या माध्यमातून ही सगळी कामं आमची होतात। त्याच्यानंतर आमच्या गावात एवढी विकास कामं झालेली आहेत, तर ती विकास कामं न दाखवता समोरचे लोक जे गटार फुटलेले आहेत, ज्यांनी केलेले आहेत त्यांनीच 15 दिवसात त्यांची गटार पंचायत समितीमधून 2.5-3 लाखाचा निधी घेऊन त्या 2.5-3 लाखाच्या निधीमध्ये काम केलेलं आहे आणि लगेच निकृष्ट दर्जाचं काम आहे आणि तो काम दाखवलं गेलं आहे। आणि आमदारांनी काय केलं नाही बोलणं चुकीचं आहे। आपण काय केलं एवढ्या वर्षामध्ये आणि आमदार प्रशांत ठाकूर ते केलेली कामं हे लोक दाखवत नाही आणि नाही केलेली कामं जी आहे, तुम्ही केलेली कामं, तुमची फुटलेली कामं ती तुम्ही त्या चॅनलला दाखवणार, हे चुकीचं आहे। इलेक्शनच्या मुद्द्यावरती जे विरोधक आमचे शेतकरी कामगार पक्षाचे मंडळी आहेत ते अशी व्हिडिओ क्लिप केली का रस्त्यात खड्ड्यात रस्ता, अशी परिस्थिती निर्माण चिंद्रण गावामध्ये आहे। खरं तर 2014 पासून भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून या गावामध्ये दुरावस्था होती आणि ती दुरावस्था आम्ही गाड्या येत नव्हत्या, त्या परिस्थितीत लोकांची घरं तोडून वगैरे आम्ही त्यांना बांधून पण आमची खर्चाने करून दिली आणि एवढी सुविधा आज बघता तुम्ही या परिसरामध्ये चिंद्रण गावामध्ये गाडी जात नव्हती, त्या 2-2 गाड्या जातात, अशी आम्ही या गावाची सुविधा केली आहे। खरं तर आता जे आपण या जागेवरती उभा आहोत या जागेसाठी आम्ही पूर्ण आता भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून या चिंद्रण गावासाठी 5 कोटीची निधी उपलब्ध आमच्याकडे आहे आणि ते कामं आम्ही पूर्ण करणार आहोत। त्यातली आम्ही बरेचशी 1.5 कोटीची कामं आतापर्यंत इलेक्शन आचारसंहिता लागायच्या अगोदर पूर्ण केली आणि ही कामंही करणार आहेत। पण विरोधकांना काही मुद्दा नाही। आपण बघतो आज 10 वर्ष त्याही कुठला आमच्या गावासाठी 2.5-3 लाखाचा निधी न उपलब्ध करताना कुठंतरी खोट्या तापा देऊन आणि लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला। पण सागरराजे यांना कल्पना आहे का त्यांची चॅनलच्या माध्यमातून अनेक वेळा ते कार्यक्रमाला आलेले आहेत आणि या गावाचा विकास कोणी केलेला आहे तर निव्वळ भारतीय जनता पार्टीने विकास केलेला आहे। भारतीय जनता पार्टीच्या विकासाच्या मुद्द्यावरती येणाऱ्या 20 तारखेला मी जनतेला आवाहन करेन, आमचे सर्व मतदार बंधू भगिनींना, का आपल्याला जास्तीत जास्त प्रशांत दादांना मतदान करून गावाचा विकास कसा आपल्याला पुढं करता येईल आणि पुढची वाटचाल आता आपल्याकडे बघतो का 2 पाणी टाके, 3 ट्रान्सफॉर्मर आहे, आपण 1 कोटी 1.25 कोटीची आता जल योजना, घरटी नल पाणी पुरवठा करतो, अशा अनेक योजना आपल्या भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आहेत। अनेक सुविधा राज्य शासनाच्या, केंद्र शासनाच्या असतील ते आम्ही मंडळी, नेते मंडळी मतदारांपर्यंत पोहोचवत असतो। तर अशा बघतो आपण लाडकी बहीण योजना 1500 रुपये, याच्या विलक्षण झाल्यानंतर 2100 रुपये मिळतील। ज्येष्ठ नागरिकांना 50% बस सूट आहे, रेल्वेमध्ये असू दे बस सेवा वगैरे, अशा अनेक योजना आहेत। शेतकऱ्यांसाठी पीक बियाणं वगैरे हे आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो सातत्याने। आम्हाला विश्वास आहे का येणाऱ्या 20 तारखेला जास्तीत जास्त मतदान भारतीय जनता पार्टीला चिंद्रण गावामधून होईल, ही मी तुम्हाला सर्वांना
एक विनंती करतो का आपण येणाऱ्या 20 तारखेला जास्तीत जास्त मतदान करून गावाचा विकास कसा होईल त्याच्यावर लक्ष लावा, ही आपणास विनंती करतो आणि थांबतो. प्रशांत दादांचं मी मनापासून गावाच्या वतीनं कौतुक करेन. या माऊली मंदिरासाठी त्या टायमाला 17 लाखाची त्यांनी निधी दिलेली आहे आणि अतिशय सुंदररित्या आमची सर्व कार्यक्रम या मंदिरामध्ये होतात. ही पुण्याई नक्कीच आमदारांना आहे. आणि आता या मंदिराला लागूनच 25 लाखाचं काम सुद्धा मंजूर झालेलं आहे. तर त्यांचा सरपंच असतील यांनी त्यांच्या प्रयत्नांनी त्याला यश आलेलं आहे. तर नक्कीच दादांबद्दल जेवढं बोलावं तेवढं कमी. या चिंद्रण गावासाठी या पंचकृषीमध्ये जी कामं नाही झाली तेवढी कामं या आमच्या या ग्रामपंचायतमध्ये आमच्या कार्यकर्ते शिवाजीराव दुर्गे असतील, गणपत शेठ कडू असतील, तसेच काका कडू, एकनाथ शेठ देशेकर ज्यांचं कौतुक करावं तेवढं कमी. ते बॉडी असताना त्यांनी चांगली कामं केलेली आहेत. तसेच समाजसेवक आपले जगन्नाथ पाटील असतील की कोणतेही पद नसताना प्रत्येक गोष्टीला ते तत्पर असतात. कोणताही कार्यक्रम असतो ते त्यांचे वडील सुद्धा हजर असतात. तसेच वैरुद्ध नामदेव धर्मा पाटील यांचा सुद्धा याही सुद्धा पाहिलेलं आहे की प्रशांत दादांनी किती कामं केलेली आहेत. तर त्यांचा खोटं नाटं लोक काही सांगत असतील परंतु त्यांच्या गोष्टीला लोकांना मी विनंती करेन की बली पडू नका. विरोधकांनी का ते काय केले स्टेटमेंट की प्रशांत दादांनी कुठलंही या 15 वर्षात काम केलं नाही, फक्त फक्त रस्ते आणि रस्त्यात खड्डे अशी ही स्टेटमेंट केलेली आहे. पण ते आता आपल्या माध्यमातून तुम्हाला एक सांगू ठेवतो की हा जो रस्ता आहे हा मंजूर झालेला आहे. घरांची कामं चालू असल्यामुळे होऊ शकला नाही, पण हा पुढील कालावधीमध्ये होणार आहे. आणि राम शेठ असतील, प्रशांत दादा असतील, त्यांचे एक व्यक्तिमत्व जर बोलायचे झाले तर इथं भव्य दिव्य मंदिर उभारण्यात आलेलं आहे. या मंदिरासाठी सुद्धा ते योगदान दिलेलं आहे. पाठीमागे गणपती मंदिर आहे, तिथे सुद्धा आम्ही मंडळी जाऊन त्यांच्याकडं फुलाची मागणी केली. त्याला सुद्धा त्याही 1 लाखाचा धनादेश दिलेला आहे. अशी व्यक्तिमत्व काम करत असताना विरोधकांकडे कुठला मुद्दाच नाही. आता लोकांनी आमची ही व्हिडिओ क्लिप व्हायरल केलेली आहे. खराब रस्ता झाल्यामुळं गावात खराब रस्ता कशामुळे झालेला आहे तर इथे घरांची कामं चालू आहेत त्याच्यामुळे खराब रस्ता झालेला आहे. इथं पूर्वीपासून गटर आणि रस्ता आम्ही बनवलेला होता, तो पण गटाराचं पाणी माझ्या स्वतः शेतात 2 गुंठे जागा फुकट गेलेली आहे. पाणी माझ्या शेतात लोटलेलं आहे. पहिलं गावात काम करा नंतर शिट्या वाजवा. आणि चांगली कामं केली त्याचा काय ना तुम्ही टाकला. इथे घराची कामं चालू आहेत तेच तुम्ही काय टाकता. हा ती घराची कामं केली म्हणून ते खड्डे भरले गावात. आणि खोटं काय सांगू नका. खोटं सांगायचं असेल तर आमच्या सामने या, तर आम्ही सामने उत्तर देतो.